जय श्रीराम. रामो राजमणी सदा विजयते, रामं रमेशं भजे. रामेणाभिहता निशाचरचमू, रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहम्. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम माम् उद्धर. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे, वसिष्ठापरी ज्ञानयोगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. महारुद्रजे मारुती रामदास, कली माजिते जाहले रामदास. जना उद्धराया पुन्हा प्राप्त होती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. जय श्रीराम. सगळ्यांना माझा नमस्कार. आपण मानस प्रबोध अर्थात समर्थांनी जे मनाचे श्लोक रचलेले आहेत त्यावर आपण निरूपण सेवा करत आहोत. त्यांच्या कृपेने ती घडत आहे. आपण एक एक श्लोक निरूपणासाठी घेतोय, त्याचा अभ्यास करतोय. समर्थांना आपल्याला त्या श्लोकाच्या माध्यमातून काय सांगायचंय ते आपण बघतोय. तर आज निरूपणासाठी 34वा श्लोक आहे. तो श्लोक काय आहे ते पहिल्यांदा आपण बघूया आणि मग नंतर त्याचा अर्थ बघूया. उपेक्षा कदा रामरूपी असेना, जीवा मानवा निश्चयो तो वसेना. शिरी भारवाहे न बोले पुराणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. आपण अर्थ बघूया. पहिल्या चरणामध्ये समर्थ माऊली आपल्याला काय सांगते की उपेक्षा कदा रामरूपी असेना. उपेक्षा म्हणजे दुर्लक्ष किंवा एखादी गोष्ट आपण बाजूला सारतो किंवा एखाद्या गोष्टीची आपण दखल घेत नाही, त्याचा त्याग करतो, तेव्हा त्याला आपण उपेक्षा केली असं म्हणतो. तर समर्थ पहिल्या चरणामध्ये आपल्याला हे सांगतायत की उपेक्षा कदा रामरूपी असेना. रामरूपी म्हणजे परमेश्वराजवळ भगवंतापाशी उपेक्षा नाहीये, म्हणजे भक्ताकडे भगवंतांनी दुर्लक्ष केलंय असं कधी होत नाही. जीवा मानवा निश्चयो तो वसेना. जीवा मानवा म्हणजे सर्वसामान्य मनुष्य प्राणी, जीव. निश्चय म्हणजे काय, तर दृढ श्रद्धा किंवा विश्वास किंवा निसंशय भावना. भगवंत आहेच ही आपल्या मनामध्ये दृढ श्रद्धा असणं, ह्याला निश्चय असं म्हटलेलं आहे. जीवा मानवा निश्चयो तो वसेना. वसेना म्हणजे असत नाही, न राहणे किंवा वसत नाही. म्हणजे मनुष्याच्या मनामध्ये भगवंत आहेच हा निश्चय असत नाही, असं समर्थांना दुसऱ्या चरणामध्ये सांगायचं. शिरी भार वाहे न बोले पुराणी. भगवंतानी प्रत्यक्ष हे सांगितलेलं आहे की मी माझ्या भक्ताचा भार वाहतो. आणि नुपेक्षी कदा रामदासाभिमानी म्हणजे भगवंताला त्याच्या भक्ताविषयी अतिशय अभिमान असतो आणि तो त्याची उपेक्षा कधीही करत नाही. म्हणजे या श्लोकामध्ये समर्थांना आपल्याला असं सांगायचंय
की परमेश्वर त्याच्या भक्ताची उपेक्षा कधीही करत नाही. परमेश्वराने एकदा त्याच्या भक्ताला आपलंसं केलं की तो त्याच्याकडे कधीही दुर्लक्ष करत नाही, त्याचा त्याग करत नाही. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की भगवंताची जरी ही भावना असली तरी मनुष्याची भावना काय आहे? तर त्याला देव आहेच असं निसंशयपणे वाटत नाही. तेवढी त्याची श्रद्धा दृढ नाही. परमेश्वर आहेच ही त्याला पक्की खात्री नाही. म्हणजे एकीकडे भगवंतानी म्हटलंय की मी माझ्या भक्ताचा भार वाहीन, त्याची सगळी जबाबदारी मी घेईन. पण आपण आपल्या बाजूनी ती सगळी जबाबदारी भगवंताकडे द्यायला तयार आहोत का? तेवढा विश्वास आहे का आपला भगवंतावर की जे काही माझ्या आयुष्यामध्ये चाललेलं आहे ते भगवंताच्या इच्छेने चाललेलं आहे? आपल्याला कुठलीही काळजी करायची आवश्यकता नाही. जसं महाराज म्हणतात तसं की ते काळजीचं गाठोडं माझ्यापाशी आणून ठेवा, माझ्या रामापाशी आणून ठेवा आणि तुम्ही मोकळे होऊन तुमच्या घरी जा, असं जे महाराज आपल्याला सांगतात, तर खरंच आपण तसं करतो का? म्हणजे आपण भगवंताला जाऊन सांगतो की अमुक अमुक मला अडचण आहे, माझ्या प्रपंचामध्ये ही उणीव आहे, देवा तू एवढं सगळं माझं नीट कर. हे सगळं त्याला सांगतो. पण सांगून सुद्धा काळजीचं गाठोडं त्याच्या पायापाशी ठेवतो का? आणि शांत चित्ताने राहतो का? तर राहत नाही. का? कारण आपण कर्ते पण आपल्याकडे घेतलेले आहे. भगवंताला प्रार्थना केली, पण कर्ते पण स्वतःकडे घेतले. ह्याचाच अर्थ काय? की भगवंत आहेच ही दृढ श्रद्धा मनामध्ये नाही. जे काही माझ्या आयुष्यात घडणार आहे ते भगवंताच्या इच्छेने घडेल ही दृढ भावना मनामध्ये नाही. मग आपल्याला काय वाटतं की व्यावहारिक पातळीवर तर कर्ते पण चालवायला पाहिजे. भगवंत थोडीच येणार आहे आपली सगळी कामं करायला. आणि म्हणून माणसाची बुद्धी अशा पद्धतीने काम करते की भगवंताविषयीची दृढ आस्तिक्य बुद्धी जी संतांच्या पाशी आहे ती सर्वसामान्य मनुष्याच्या जवळ नाही. आणि हे समर्थांना आपल्याला या श्लोकामध्ये सांगायचंय की भगवंतानी त्याच्या पुराणांमधनं, शास्त्रामधनं प्रत्यक्ष वचन हे सांगितलंय आपल्याला की मी भक्ताचा भार वाहतो. पण तो भार भगवंताकडे द्यायला आपली मानसिकता आहे का? आपल्याला भगवंत हवाय, पण त्याने आपला व्यवहार नीट चालवावा यासाठी हवाय. म्हणजे आपली भूमिका कशी आहे हे आपल्याला इथे तपासून घ्यावं लागतं. मुळात पहिल्यांदा भगवंत काय हे आपल्याला तपासून घ्यायला पाहिजे. भगवंत म्हणजे नक्की कोण आहे? भगवंत ही संकल्पना काय आहे? हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. भगवंत म्हणजे या सृष्टीमध्ये, ब्रह्मांडामध्ये, चराचरामध्ये जी चैतन्य शक्ती भरून राहिलेली आहे, जे चैतन्य वास करत आहे, जी सृजनाची ऊर्जा आहे, ती म्हणजे भगवंत आहे. मग भगवंताने आपल्या लीलेनी हे जग उत्पन्न केलंय. त्या जगामध्ये आपला पण जन्म झालेला आहे. म्हणजे भगवंतानीच आपल्या मायेनी, लीलेनी ही अख्खी सृष्टी उत्पन्न केली. त्यामुळे त्यातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंत वसलेला आहे. म्हणजे आपल्यामध्ये जे चैतन्य, आपल्या स्वतःच्या देहामध्ये जे चैतन्य वास करतं, तोच भगवंत आहे, तोच परमात्मा आहे. आणि तोच भगवंत सगळ्या ब्रह्मांडामध्ये, चराचरामध्ये भरून राहिलेला आहे. म्हणजे तो जरी निर्गुण निराकार असला तरी तो त्याच्या लीलेने सगुण साकारामध्ये नटलेला आहे. आपल्याला तो चराचरामध्ये भरलेला आहे हे पाहण्याची दृष्टी पाहिजे. म्हणजे महाराजांनी एक छान उदाहरण दिलंय की जसा खोलीमध्ये दिवा आपण लावला की संपूर्ण खोली प्रकाशाने व्यापली जाते, तसं हे संपूर्ण जग भगवंतानी व्यापलेलं आहे. भगवंताचं अस्तित्व आपण जिथे पाहू तिथे आहे, पण तशी दृष्टी पाहिजे. म्हणजे भगवंत ही जी सत्य गोष्ट आहे ही आपली कल्पना, तर्क आणि बुद्धी ह्याच्या पलीकडे. सर्वसामान्य मनुष्य त्याच्या कल्पनेमध्ये जेवढं येईल तेवढं सत्य मानतो, पण भगवंत हा कल्पनेच्या पलीकडे आहे. सर्वसामान्य मनुष्य हा तर्क लावतो, तो तर्काने जातो, पण तर्काच्या पलीकडे भगवंत असल्यामुळे त्याचा तर्क तिथपर्यंत पोचत नाही. सर्वसामान्य मनुष्य बुद्धीनी एखादी गोष्ट तपासून बघण्याचा प्रयत्न करतो,
पण भगवंत हा बुद्धीच्या पलीकडे असल्यामुळे त्याला बुद्धीनी सुद्धा ते तपासून पाहता येत नाही. त्यामुळे तिथे त्याला श्रद्धा ठेवावी लागते. म्हणून देव हा सर्वत्र आहे. तो जीवाची कधीही उपेक्षा करत नाही, हे समर्थ आपल्याला सांगतात पहिल्या चरणामध्ये. पण जीवाला मात्र देव आहेच ही खात्री नाही. कारण देवाला भावनेनी प्रकट करावं लागतं. भक्ताच्या हृदयामध्ये भक्तीचा झरा व्हायला लागला की त्याला सगळीकडे देव आहे हे लक्षात येईल. चराचरामध्ये देव व्यापलेला आहे, भगवंत पाहू तिथे आहे हे त्याच्या लक्षात येईल. पण तेवढी दृढ निष्ठा आणि श्रद्धा पाहिजे. म्हणजे आपण म्हणतो ना की जळी स्थळी काष्ठी पाषाणी सगळीकडे जसा संतांना देव दिसतो तसा आपल्याला दिसला पाहिजे. म्हणजे भगवंताचं अस्तित्व हे सगळीकडे आहे, भगवंत सगळ्याला व्यापून उरलेला आहे, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. मग आपल्याला भगवंत आहेच ही खात्री वाटत नाही, ती खात्री वाटावी म्हणून काय करायचं? तर सगळी संत मंडळी काय सांगतात की तुम्ही भगवंताची भक्ती करा. का भक्ती करा म्हणून सांगतात? इतरही साधनं आहेत भगवंतापाशी जाण्याची, पण इतर साधनांमध्ये भगवंत असेलच असं नाही. म्हणजे योग मार्ग आहे किंवा कर्म मार्ग आहे, ध्यान मार्ग आहे, त्यामध्ये भगवंत असायलाच पाहिजे असं नाहीये. एखादी व्यक्ती उत्तम कर्म करेल, तो कदाचित भगवंताला मानणार नाही. तो म्हणेल माझा माझ्या कर्मावर विश्वास आहे. म्हणजे तिथे भगवंत असायलाच पाहिजे अशी अट नाही. पण भक्ती करायची असेल तर तुम्ही भक्ती कोणाची करणार? भगवंत असल्याशिवाय भक्ती करताच येत नाही. म्हणून संतांनी काय सांगितलं? तुम्ही भक्ती मार्गाने जा. म्हणजे भगवंत आपसूक तुमच्या हातामध्ये. इतर साधनांनी साधल्यासारखं वाटतं, पण भक्ती मार्गाने पूर्णपणे परमेश्वरापाशी जाता येत. जेव्हा आपण भक्ती करायला लागू, जेव्हा भक्तीचा झरा आपल्या हृदयामध्ये प्रकट होईल, त्यावेळेला आपल्याला भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव होईल. त्यावेळेला आपल्याला भगवंत सगळीकडे भरलेला आहे हे लक्षात येईल. पण आज अशी परिस्थिती आहे की आपण सगळे एवढे व्यावहारिक जगामध्ये वावरतो की आपली भगवंताविषयी असलेली आस्तिक्य बुद्धी किंवा भक्ती आटलेली आहे. म्हणून आम्हाला प्रश्न पडतात की खरंच भगवंत आहे का? कारण भगवंताविषयी खात्रीच वाटत नाही. एखादी व्यावहारिक गोष्ट घडावी म्हणून त्याची भक्ती करायला जावं, तर तो असाच बसलाय का तुम्हाला सगळं काही द्यायला? भावनेनी भगवंत प्रकट करायचा आहे. म्हणजे एरवी तुम्ही त्याला हात जोडणार नाही. तुमच्या आयुष्यामध्ये काही विवंचना उत्पन्न झाली, काळजी उत्पन्न झाली की तुम्ही त्या भगवंतापाशी जाणार. त्याला सांगणार एवढं एवढं माझं करून दे, मी अमुक अमुक तुझ्यासाठी करीन. हा व्यवहार आहे का भक्तीचा? मग देव सुद्धा तुमच्याकडे त्याच दृष्टीने पाहतो की हा काही माझा खरा भक्त नाही. खरा भक्त कोण आहे? जो भगवंताची उपासना भगवंत हवा म्हणून करतो. आज आपण सगळेजण भगवंताची उपासना करतो, पण कशासाठी करतो? आपला व्यवहार व्यवस्थित व्हायला पाहिजे, आपला संसार व्यवस्थित व्हायला पाहिजे. प्रपंचामध्ये जी जी अडचण आहे ती त्या देवाने सगळी सोडवली पाहिजे. पण अडचण का उत्पन्न झालेली आहे? का दुःख परंपरा वाट्याला आली आहे? आपल्याच कर्मातनं झालेली आहे. आपली कर्म चुकली म्हणून आपल्या वाट्याला काहीतरी चुकीचं आलेलं आहे, दुःख परंपरा आलेली आहे. मग कर्म का चुकली? कारण सत्सदेव बुद्धी जागृत नव्हती म्हणून कर्म करायचं चुकलं. का बुद्धी शाबूत राहिली नाही? का विवेक जागृत राहिला नाही? तर भगवंताचं विस्मरण झालं म्हणून. मग जिथे तुम्ही भगवंताला विसरलात, त्यामुळे तुमचा विवेक जागृत राहिला नाही, तुमच्या हातनं चुकीचं कर्म घडलं, त्याचं फळ म्हणून तुमच्या वाट्याला काही दुःख आलं. तुमच्या बाबतीत आज आता गोष्टी व्यवस्थित घडत नाहीत. याला भगवंत काय करणार? एक तर पहिलं त्याला दोष देऊन आपण मोकळे होतो. दुसरं सगळे नवस करायचे, काय 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 त्याला मागायचं, मी हे करीन, अमुक करीन, तमुक करीन. एवढं करून दे काम बाबा. तो आपल्यासाठी राबायला बसवलाय का त्याला? लक्षात घ्यायला पाहिजे की भगवंत म्हणजे काय आहे? तो प्रत्यक्ष परमात्मा आहे. तो भार वाहणार आपला. त्याने सगळा आपला भार त्याच्या शिरावर घेतलाय.
पण आपण त्याला व्यवहाराच्या पातळीवर आणून ठेवतो आणि आपल्या प्रारब्ध योगामध्ये भगवंत किंवा सद्गुरू एका मर्यादेपलीकडे ते अजिबात ढवळाढवळ करत नाहीत. जे तुमच्या वाट्याला आलेलं आहे, जो भोग तुमच्या वाट्याला आलाय, तो तुम्हाला भोगूनच संपवायचा आहे. तिथे भगवंत काहीही मदतीला येणार नाहीये. म्हणजे आज आपली परिस्थिती अशी आहे, की जी खात्री प्रल्हादाला वाटली, जी खात्री द्रौपदीला वाटली, जी खात्री तुकाराम महाराजांना किंवा सगळ्या संतांना वाटली, ती आज आपल्याला वाटते का भगवंत आहेच ही खात्री आहे का आपल्याला? जरा काही झालं की आपण म्हणणार, कुठे देव? मला तर काही दिसत नाही बाबा डोळ्याने. तो अंतःचक्षुनी पाहायची गोष्ट आहे. भावनेनी त्याला प्रकट करायचंय. त्याची भक्ती केल्याशिवाय तो प्रकट होणार नाहीये. आज आपल्याला भक्ती नाही करायची. आज भगवंताबरोबर आपल्याला व्यवहार करायचा आहे. तो आपल्या सगळ्या प्रापंचिक गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला तो हवा आहे. तो मला आवडतो म्हणून तो हवा, तो मला नकोय. आवड निवड हा भाग नंतरचा आहे. त्याने माझा पहिला व्यवहार पूर्ण करायला पाहिजे. मी भगवंताकडे जाणार आहे, पण सगळा व्यवहार व्यवस्थित त्याने केला की मग मी ठरवणार त्याची भक्ती करायची की नाही. आज इतकी व्यावहारिक पातळीवर आपणच भगवंताला आणून ठेवलेले आहे. म्हणजे खरं तर सगळे संत सांगतात की भक्ताची कधीही उपेक्षा भगवंत करत नाही. तो त्याच्या सहाय्याला सदैव तत्पर आहे, धावून जातो. पण आपण त्याची भक्ती त्याच्यासाठी म्हणूनच करायला पाहिजे. आपली भावना अशी पाहिजे की जे काही घडेल देवा माझ्या आयुष्यामध्ये, ती तुझी इच्छा म्हणून मी ते मानेन. जो काही भोग माझ्या वाट्याला येईल तो मी भोगून संपवेन. पण देवा तू मला आवडतोस म्हणून मी तुझं करतोय. आणि तुझं करतोय ह्याच्यातलं कर्तेपण पण गळून गेलं पाहिजे एक दिवस. ते इतकं सहज व्हायला पाहिजे. सहज भक्ती व्हायला पाहिजे. सहजतेने मनामध्ये नाम आलं पाहिजे. सहजतेने भगवंताची आठवण आली पाहिजे. सहजतेने भगवंताचं स्मरण होऊन डोळ्यामध्ये अश्रू आले पाहिजेत. अंगावर शहारे आले पाहिजेत. हे जर होत नसेल तर आपली भक्ती कुठेतरी तोकडी पडते हे समजून घ्या. आपल्याला भावनेनी परमेश्वर आपल्या मनामध्ये प्रकट करायचा आहे. तो आपल्या मनामध्ये प्रकट झाला की तो सगळीकडे प्रकट झालेला दिसणार आहे आपल्याला. आणि म्हणून समर्थ आपल्याला हे सांगतायत या श्लोकामध्ये की उपेक्षा कदा रामरूपी असेना, जीवा मानवा निश्चय तो असेना. म्हणजे तुमच्या मनामध्ये ती खात्रीच नाही. भगवंत सगळीकडेच नटलेला आहे, पण तो आहे ही निसंशय भावनाच माझ्या मनामध्ये नाही. म्हणजे महाराजांनी सांगितल्याप्रमाणे मनुष्याचा स्वभाव असा असतो की आपल्या कल्पनेमध्ये जेवढं येतं तेवढं आपण सत्य मानतो. पण मुळात आपली कल्पनाच तोकडी आहे. त्यामुळे आपल्याला कल्पनेच्या पलीकडे असणारा भगवंत पाहता येत नाही. म्हणजे जो भगवंत कल्पनेच्या पलीकडे आहे, कल्पना त्याला बांधू शकत नाही. जिथे कल्पना थांबते, आपला कल्पना विस्तार एका मर्यादेपर्यंतच असतो, त्याच्या पलीकडे भगवंत आहे. मग आपण आपल्या कल्पनेने त्याला कसा ओळखणार? आपल्याला ओळखताच येत नाही त्याला. आपल्याला अजून आपल्या महाराजांना सुद्धा ओळखता आलेलं नाहीये. आपल्याला खरं तर काहीच ओळखता आलेलं नाही. म्हणून महाराज सांगतात की तुम्ही चिकित्साच करू नका कुठल्या गोष्टीची. तुम्ही भगवंताचं फक्त नाम घ्या, बास, बाकी काहीही करू नका. ते नाम एक दिवस तुम्हाला भगवंतापर्यंत नेऊन पोचवेल. म्हणजे प्रल्हादांनी एवढे त्याच्यावर हिरण्यकश्यपूंनी अत्याचार केले, अनन्वित त्याचा छळ केला, अन्याय त्याच्यावर केलेला आहे. पण त्याने नारायण नारायण हे नाम मात्र सोडलं नाही, कारण भगवंत येणारच ही त्याला खात्री होती. म्हणजे कल्पनेची मजल प्रल्हादाने चालवली नाही. म्हणून काय झालं? भगवंताला सुद्धा नरसिंह अवतार धारण करून खांबातून बाहेर प्रकट व्हावं लागलेलं आहे भक्तासाठी. नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. भगवंत कधीही त्याच्या भक्ताची उपेक्षा करत नाही. तो सदैव त्याच्या भक्ताविषयी अभिमान बाळगून असतो. म्हणजे आज आजूबाजूला या व्यवहारामध्ये इतक्या चुकीच्या गोष्टी घडतायत की आपल्या मनामध्ये स्वाभाविक अशी भावना उत्पन्न होते की कुठे परमेश्वर, कुठे भगवंत, तो हे सगळं का थांबवू शकत नाही? का तो येत नाही समोर? मग तो समोर येण्यासाठी, तो प्रकट होण्यासाठी तेवढी आपली भावना शुद्ध आहे का? आज आपल्याला तो प्राप्त व्हावा म्हणून कुठलेही कष्ट घ्यायचे नाहीयेत. बाजारात मिळेल अशी वस्तू आहे का भगवंत, की जी कष्टाविना साध्य होईल?
आज आपल्याला नुसतंच भगवंताने आपल्यासमोर प्रकट व्हायला पाहिजे, पण त्याच्यासाठी जे संतांनी साधन केलं ते साधन करण्याची आपली मानसिक तयारी आहे, शारीरिक तयारी आहे, नाही. आज आपल्याला सहज सगळं पदरात पडलं पाहिजे. महाराज म्हणतात तसं की भक्तीने जागृत करायचंय, भक्तीने रघुपती चाळवावे. तेवढी भक्ती आपली झाली का भगवंत आपल्या समोर सगुणामध्ये प्रकट होण्यासाठी आणि आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या चुकीच्या गोष्टी थांबवण्यासाठी? हे कलियुग आहे. महाराजांनी सांगितलंय की कलीचं मुख्य काम काय आहे? बुद्धी भ्रष्ट करणं आहे. आणि आपण दुसऱ्याची बुद्धी पालटवू शकत नाही. सगुण अवताराने हे काम होऊ शकत नाही. म्हणून नामावतार सांगितलंय. महाराजांनीच दिलेलं उदाहरण आहे की रामाला रावणाची बुद्धी पालटवता आली का? नाही आली. श्रीकृष्णाला दुर्योधनाची बुद्धी पालटवता आली का? नाही आली. आज कलियुगामध्ये नामावतारच आहे. दुसऱ्याची बुद्धी आपण पालटवू शकत नाही. आपल्याला स्वतःला सावरून घ्यावं लागतं. म्हणून आपण जेवढे भक्तीमध्ये राहू, आपण जेवढे नामामध्ये राहू, जसं प्रल्हादाने भगवंतावर पूर्ण भरोसा ठेवला म्हणून भगवंताला अवतार धारण करावा लागला. भगवंत प्रत्यक्ष प्रकट झाले, पण त्याच्यासाठी प्रल्हादा एवढी भक्ती आपण करायला पाहिजे. त्याच्याशिवाय भगवंत कसा प्रकट होईल? म्हणजे देव आहे हे निसंशयपणे वाटणं हे ज्ञान आहे. पण आपल्या डोळ्यावर विषयांची धुंदी असल्यामुळे सर्व ठिकाणी असलेला भगवंत आपल्याला आपल्या डोळ्यांनी पाहता येत नाही. त्याच्यासाठी आपल्याला दृष्टी ही व्यापक करावी लागते. आपण अंतःकरण जर शुद्ध केलं तर आपली दृष्टी व्यापक होईल आणि सगळीकडे भगवंत भरला हे आपल्याला कळेल. म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपण जर विचारलं की हे जग कशापासून उत्पन्न झालं, तर तो म्हणेल की पंचमहाभूतांनी हे जग उत्पन्न केलेलं आहे. मग पंचमहाभूत कोणी उत्पन्न केली? तर त्याच्याकडे ह्याचं उत्तर नाही. हे त्याला सांगता येत नाही. पण एखादी गोष्ट अस्तित्वात आहे म्हटल्यानंतर त्याचा कर्ता आहे. कर्ता, कर्म आणि क्रियापद हे आपल्याला मराठीतलं माहिती आहे. प्रत्येक गोष्टीला, कुठल्याही कर्माला कर्ता हा असतोच. कर्त्याशिवाय कर्म घडत नाही. म्हणजे जी कुठली गोष्ट ह्या सृष्टीमध्ये उत्पन्न झालेली आहे ती उत्पन्न करणारा कोणीतरी कर्ता आहे ना. मग त्याला तुम्ही निसर्ग म्हणा, त्याला तुम्ही भगवंत म्हणा, चैतन्य म्हणा, काही म्हणा, पण काहीतरी आहे. त्या असणेपणाच्या गुणालाच भगवंत म्हणतात. म्हणजे महाराजांनी दिलेलं एक साधं उदाहरण सांगतो. आज आपण अशा एखाद्या ठिकाणी गेलो जिथे मनुष्य वस्ती नाही, घनदाट अरण्य आहे, पण त्या अरण्यात सुद्धा एखादं पुरातन मंदिर आपल्याला सापडतं. वस्ती नाही आज आजूबाजूला. ज्या अर्थी मंदिर आहे त्या अर्थी मंदिर बांधणारा तिथे कोणीतरी होताच ना काही वर्षांपूर्वी. आज ते मंदिर कोणी बांधलं हे आपल्याला माहिती नाही. तसं आहे, हे जग उत्पन्न झालं म्हणजे या जगाला उत्पन्न करणारा कोणीतरी भगवंत असलाच पाहिजे. आणि तो आहेच हे निसंशयपणे वाटणं म्हणजे ज्ञान आहे. म्हणजे बीजगणितामध्ये जसं क्ष घेऊन आपण गणित सोडवतो, तसं भगवंत रूपी क्ष घेतल्याशिवाय आपल्याला आपलं गणित सोडवता येणार नाही. म्हणून उत्कट भावनेने भगवंताची उपासना करावी. भगवंताचं भरपूर नाम घ्यावं. म्हणजे भगवंत आपल्या हृदयामध्ये प्रकट होतो. भगवंत हृदयामध्ये प्रकट झाला की तो सगळीकडे हे आपल्याला लक्षात येतं. आणि मग तो भक्ताची उपेक्षा कधीही करत नाही. हे हळूहळू आपल्याला पटायला लागतं. दुसऱ्याला पटवून देण्याचा प्रयत्न करायचा नाही. आपल्याला स्वतःला पटलं तरी पुष्कळ आहे. तिसऱ्या चरणामध्ये समर्थ काय सांगतात की शिरी भार वाहेन बोले पुराणी. म्हणजे भगवंतानी हे पुराणामध्ये प्रत्यक्ष सांगून ठेवलेलं आहे की मी भक्ताचा भार वाहीन, मी त्याची जबाबदारी घेतो. पण कर्तेपणामुळे सामान्य मनुष्याला असं वाटतं की अरे ही तर गोष्ट माझी मलाच करायला पाहिजे, थोडीच भगवंत येऊन करणार आहे. बरोबर आहे, पण ती गोष्ट आपण करत असताना म्हणजेच एखादं कर्म करत असताना ते कर्म करण्यामागची जी ऊर्जा आहे, जी शक्ती आहे, ती आपल्याला कोण देतंय? जी बुद्धी चालवायला लागते ती बुद्धी आपल्याला कोण देतंय? जो विवेक आपल्यापाशी पाहिजे तो विवेक आपल्याला कोण देतंय? भगवंताची शक्ती त्याच्या मागे काम करत असते. सद्गुरु तत्व त्याच्या मागे काम करत असतं. साधं पहा, ज्या वेळेला आपल्याला बरं वाटत नसतं त्यावेळेला आपण पडून राहतो, झोपून राहतो, औषध घेतो आणि झोपून राहतो. म्हणजे त्यावेळेला आपल्याला आपली शक्ती चालवता येते का? कितीही मनात असलं तरी काहीही करता येत नाही. म्हणजे आपण परावलंबी आहोत. म्हणजे आपल्याला चालवणारा कोणीतरी वेगळा आहे हे आपल्या ज्या दिवशी लक्षात येईल
त्या दिवशी देह म्हणजे मी नाही हे कळेल. म्हणजे एखादा स्नेही गेल्यानंतर आपण काय म्हणतो की आमचे स्नेही गेले. वास्तविक पाहता कोण गेलेलं असतं? त्यांचा देह तर तिथेच ठेवलेला असतो. म्हणजे त्याच्यातलं चैतन्य निघून गेलं. म्हणजे स्नेही वारल्यानंतर आपण जे खरं आहे ते बोलतो, की चैतन्य निघून गेलं म्हणून आपण काय म्हणतो की आमचे स्नेही गेले. देह तर तिथे समोर आहे, म्हणजे देहाला आपण स्नेही मानत नाही. पण जिवंत असताना आपण आपल्या देहालाच आपण स्वतः आहोत असं मानतो. आणि म्हणून भगवंत आहे असं आपल्याला निःसंशयपणे वाटत नाही. म्हणजे वास्तविक पाहता सगळ्या संतांची चरित्र बघितली तर सगळ्या संतांनी संपूर्ण भार हा पांडुरंगावर म्हणजे भगवंतावर ठेवलेला आहे. पांडुरंग जसं ठेवेल तसं सगळे संत राहिलेले आहेत. आणि या सगळ्या संतांना अतिशय हाल अपेष्टा भोगाव्या लागलेल्या आहेत. सगळ्या संतांची चरित्र जर आपण काढून वाचली तर कुठल्याही संताचं चरित्र असं सरळसोट नाहीये. लोकांनी अतिशय छळ केलेला आहे. त्यांच्या विरुद्ध कपट कारस्थान केलेलं आहे, त्यांना त्रास दिलेला आहे. पण प्रत्येक वेळेला पांडुरंगावर भरोसा. माझा पांडुरंग जसं ठेवेल तसं संत राहिलेले आहेत. पण तसं संतांसारखं आपल्याला राहता येतंय का? आपल्याला मर्यादा आहेत. आपल्याला तशी भूमिका आपली बनलेलीच नाही. ती बनावी म्हणून आपण भगवंताची भक्ती करायला पाहिजे. म्हणजे संतांसारखा आपल्याला सर्व भार पांडुरंगावर टाकून जगता येईल. तुकाराम महाराजांच्या चरित्रातला एक प्रसंग सांगतो. रामेश्वर भट्ट म्हणून होते, संस्कृतचे अतिशय प्रकांड पंडित. अनेक संस्कृत ग्रंथांचा अभ्यास होता, मोठा व्यासंग होता. त्यांना तुकाराम महाराजांच्या विषयी मनामध्ये आकस होता. कशाचा आकस होता? की तुकाराम महाराज प्राकृत मराठीमधनं भगवंताविषयी, परमेश्वराविषयी ब्रह्मज्ञान लोकांना सांगतात आणि संस्कृतमधनं ते सांगत नाहीत. हा एक त्यांना कुठेतरी मनामध्ये आकस होता. म्हणजे आपल्या प्रवचनांच्या ऐवजी लोक तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये जातात, देहभान हरपतात, विठ्ठल विठ्ठल म्हणून टाळ मृदंगाच्या गजरामध्ये लोक त्यांचं देहभान हरपतात. हे रामेश्वर भट्टांना सहन होत नसतं. एकदा रामेश्वर भट्ट तुकाराम महाराजांची, त्यांच्या अभंगांची सगळ्यांच्या समोर निर्भत्सना करतात. कारण त्यांना ते आवडत नसतं. परमेश्वराविषयीचं ज्ञान जे आहे, जे ब्रह्मज्ञान आहे, ते प्राकृत मराठीमधनं सर्वसामान्य लोकांना समजेल अशा भाषेत सांगितलेलं त्यांना आवडत नसतं. म्हणून तुकाराम महाराज एकदा रामेश्वर भट्टांपाशी जाऊन विचारतात की ह्या अभंगांमध्ये मी काही चुकीचं सांगतोय का? तेवढं तरी मला निदान सांगा. पण त्यावेळेला रामेश्वर भट्ट अतिशय द्वेषयुक्त अंतःकरणाने तुकाराम महाराजांना त्यांच्याविषयी जो आकस त्यांच्या मनामध्ये असतो त्या आकसापायी ते त्यांना सरळ सांगतात की तुम्ही हे प्राकृत मराठीतनं जे ज्ञान लोकांना सांगताय ते बिलकुल मला पसंत नाही, हे आवडत नाही आणि हे धर्माच्या विरुद्ध आहे. तर तुम्ही हे सगळे अभंग विसर्जित करा इंद्रायणी नदीमध्ये. तुकाराम महाराज अतिशय जड अंतःकरणाने एवढे 4-4,500 अभंग तुकाराम महाराजांनी रचलेले असतात. त्या ज्या सगळ्या त्यांच्या पोथ्या, वह्या जे काही असतं, ते सगळं एका बासनामध्ये बांधतात आणि अतिशय जड अंतःकरणाने, दुःखी अंतःकरणाने सगळं इंद्रायणी नदीमध्ये विसर्जन करतात. आणि अतिशय दुःखी होऊन तिथेच नदीच्या शेजारी एका शिळेवर ते येऊन बसतात. एक भरवसा तेवढा त्यांनी पांडुरंगावर ठेवलेला असतो. अन्न पाणी वर्ज्य करतात. अतिशय काकुळतीने पांडुरंगाची प्रार्थना करायला लागतात की हे देवा, हे काय मोठं घडलेलं आहे की सगळे अभंग आज विसर्जित झालेले आहेत. पांडुरंगाचा धावा करायला लागतात. तिसऱ्या चरणामध्ये समर्थांनी सांगितलं ना की शिरी भार वाहे न बोले पुराणी. भगवंतांनी सांगितलंय की भक्ताचा सगळा भार मी वाहतो. इकडे काय होतं, रामेश्वर भट्ट पुण्यामध्ये आलेले असतात, नागनाथाच्या देवळामध्ये ते उतरलेले असतात. भगवंताची मर्जी खप्पा होते रामेश्वर भट्टांवर. रामेश्वर भट्टांचं अंग दाह सुरू होतो अंगाचा. परमेश्वराला आवडत नाही त्याच्या भक्ताला कोणी त्रास दिलेला. नुपेक्षी कदा रामदासाभिमानी, चौथ्या चरणामध्ये समर्थ सांगतात पहा आपल्याला की भगवंत त्याच्या भक्ताविषयी अतिशय अभिमान बाळगून असतो.
एक वेळ सगळं माफ करेल तुमचं चुकीचं कर्म. पण तुमच्याकडनं जर भगवंताच्या भक्ताचा अपमान झाला, भगवंताच्या भक्ताची जर तुम्ही काही आगळीक केलीत, तर मात्र तुम्हाला प्रत्यक्ष परमेश्वर सुद्धा माफ करणार नाही. रामेश्वर भट्टांच्या अंगाचा प्रचंड दाह सुरू होतो. त्यांना रात्री स्वप्नामध्ये दृष्टांत होतो की तू ताबडतोब आळंदीला जा. रामेश्वर भट्ट आळंदीमध्ये येतात आणि इकडे 14 दिवस होतात. 14 दिवस अन्न पाणी वर्ज केलेलं आहे तुकाराम महाराजांनी आणि ते प्रचंड भगवंताची आळवणी करतायत, विनवणी करतायत, काकुळतीला आलेले आहेत. आणि 14व्या दिवशी पांडुरंगाच्या कृपेने ज्या काही सगळ्या वह्या अभंगांच्या नदीमध्ये विसर्जित केलेल्या असतात त्या आपोआप पाण्यावर तरंगायला लागतात. आणि ही गोष्ट रामेश्वर भट्टांना कळते. ते आळंदीतून देहूमध्ये येतात, तुकाराम महाराजांना नमस्कार करतात, त्यांना शरण जातात आणि त्यावेळेला त्यांच्या अंगाचा दाह शांत होतो. म्हणजे या प्रसंगाचं वर्णन करताना तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये असं म्हटलेलं आहे की बुडविल्या वह्या बैसलो धरणे, मी धरणं हे करून बसलो शेवटी. केले नारायणे समाधान, पण नारायणाने म्हणजे भगवंतानी माझं समाधान केलं. भक्ता नारायण नुपेक्षी सर्वथा, नारायण त्याच्या भक्ताची कधीही उपेक्षा करत नाही. बघा, सगळे संत एकच तत्वज्ञान सांगतात. जे समर्थांनी त्यांच्या श्लोकामध्ये सांगितलं, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी, तेच तुकाराम महाराजांनी अभंगात सांगितलंय. पहा की भक्ता नारायण नुपेक्षी सर्वथा, कृपावंत ऐसा कळू आले, की तो कृपावंत हे माझ्या लक्षात आलेलं आहे. तुका म्हणे माझे सर्व भांडवल, बोलविले बोल पांडुरंगे. म्हणजे नारायण त्याच्या भक्ताची कधीही उपेक्षा करत नाही. तो कृपावंत आहे, पण आपल्याला म्हणजे भक्ताला ती खात्री असायला पाहिजे निसंशयपणे. आपली तेवढी श्रद्धा बळकट पाहिजे, तर आपल्याला भगवंताचं भक्त म्हणून राहता येईल. भगवंत त्याच्या भक्ताची कधीही उपेक्षा करत नाही, हा अनुभव आपल्याला त्यावेळेला येईल. आणि हे सूत्र सांगताना या श्लोकामध्ये समर्थ माऊली म्हणते की उपेक्षा कदा रामरूपी असेना, जीवा मानवा निश्चय तो वसेना. शिरीभार वाहे न बोले पुराणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ.